दुबळ्यांचा केला विकास, दीन दुबळ्यांचा केला विकास। अज्ञानाचे अश्रू ते दूर पळाले, अज्ञानाचे अश्रू ते दूर पळाले। भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। जीर्ण रूढीच्या जीर्ण चालीरीती, जीर्ण रूढीच्या जीर्ण चालीरीती, नष्ट केल्या देऊन मूढ माती, नष्ट केल्या देऊन मूढ माती। अंधश्रद्धेचे सारे रान जळाले, अंधश्रद्धेचे सारे रान जळाले। भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। साऱ्या ग्रंथाचा करुणी व्यासंग, साऱ्या ग्रंथाचा करुणी व्यासंग, बुद्ध धम्मात होता चिदंग, बुद्ध धम्मात होता चिदंग। साऱ्या ग्रंथाचा करुणी व्यासंग, बुद्ध धम्मात होता चिदंग। मानवाला जीवनाचे महत्व कळाले, मानवाला जीवनाचे महत्व कळाले। भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। निर्जीवात टाकिला तो जीव, निर्जीवात टाकिला तो जीव, बौद्ध अमृताने केले सजीव, बौद्ध अमृताने केले सजीव। प्रथम आहे जीवन सुमार्गी मिळाले, प्रथम आहे जीवन सुमार्ग मिळाले। बुद्धरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, जरा इकडे भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले, त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले। भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। जय भीम। विश्राम, ब्रेक, सावधान, ब्रेक, विश्राम, ब्रेक, सावधान। प्रगतिशील दोस्तों, दीवार जय भीम सलामी देंगे, जय भीम सलामी दो, जय भीम, जय भीम। फिर एक बार त्रिवार जय भीम सलामी देंगे, सलामी दो, भीम, जय भीम, जय भीम। फिर एक बार त्रिवार सलामी देंगे, सलामी दो, जय भीम, भीम, जय भीम। विश्राम, आराम से। आपल्या आदर्शाचं पूजन करायचंय तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित केली जात आहे। सर्वप्रथम दीप प्रज्वलित केली जात आहे, ही मेणबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना प्रकाश देण्याचं काम करते। आणि मानवी जीवन सुद्धा हे मेणबत्ती प्रमाणे पाहिजे। बुद्धीचं म्हणजे कोणतंही कर्मकांड नाहीये। त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सुगंधित अशी अगरबत्ती लावली जाते, जी अगरबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना सुगंध देण्याचं काम करते। आणि तुमचं आमचं जीवन सुद्धा हे मेणबत्ती अगरबत्ती प्रमाणे मराठे परी चित्ती रूपे
बाबासाहेबांनी ती गुरु मानले ते संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं पूजन होतं. मला वाटतं महिला विभाग धम्मक्रांती भुतरिया त्यांच्या अध्यक्षा त्यांनी पुढे स्टेजवर जायचंय. तथागत म्हणजे तो तसा बोलतो, तसा वागतो, त्या तथागत बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले आणि अंतदीप भव तू स्वयं प्रकाशित हो असा महान संदेश 2600 वर्षापूर्वी तुम्हा मला देण्यात दिला. ते तथागत भगवान गौतम बुद्धांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा हा भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष आदरणीय देवी बोरवेकर आणि आयटी कमी कोठा कारण बाबासाहेबांचं कार्यच तेवढं मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभाग जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रभाताई कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी बुद्धानी पहिलं धम्म चक्र प्रवर्तन हे सारनाथ या ठिकाणी केलं आणि पंचवर्गीय भिक्खूंना पहिला धम्माचा उपदेश दिला. भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं आपण अनेक वर्षापासून वर्षावास प्रवचन मालिका ही सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आपल्यासमोर भारतीय बौद्ध महासभेचे मध्यवर्ती कमिटीचे सचिव आदरणीय संदीपजी सोनवणे यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय EN धैंजे गुरुजी, विश्वस्त व अध्यक्ष पुणे, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय KV मोरघरे गुरुजी, उपस्थित या धम्मक्रांती बुद्ध विहार गांधीनगर येरवडा या विहाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी अल्लाट साहेब, त्याचबरोबर उपस्थित विश्वस्त व महिला अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई वंशीव मॅडम, माजी अध्यक्षा आदरणीय शारदाताई मोडे मॅडम आणि या विहाराच्या सन्माननीय महिला अध्यक्षा आदरणीय ललिताताई ओव्हाळ मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व विश्वस्त मध्यवर्ती कमिटी उपाध्यक्ष, बोधाचार्य, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. पहा, वर्षावास आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं इथं प्रवचन मालिकेचं आपण उद्घाटन समारंभ आयोजित करत असताना सर्वांनाच एक आनंद होत आहे की आपण धम्म प्रचार आणि प्रसार जे संस्थेचं ब्रीद आहे, उद्देश आहे, त्याच उद्देशाला अनुसरून आपण धम्म प्रचार आणि प्रसाराला योगदान देतो हे निश्चितच सर्वांसाठी अभिनंदनीय आहे. त्याचबरोबर आपण
बौद्ध संस्कृतीचं आचरण टिकवून धरण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था कार्यरत वर्षभर असते. वर्षभर अनेक कार्यक्रमाचं आयोजन करून धम्माचा गाढा ओढत आहे आणि आज त्या प्रतीच एक असं पाऊल आहे जे की वर्षावास प्रवचन मालिकेचं आज आपण उद्घाटन करत आहोत. त्याबरोबरच बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे धम्मराज्य करणे, त्याकरिता सुद्धा भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था सर्व बौद्धाचार्य, महिला, प्रचार प्रसारक हे त्यासाठी वेळोवेळी त्याग करून वेळोवेळी आपलं आर्थिक योगदान देऊन समयदान करत आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे माणसात समता स्थापन करण्याचं, ते सुद्धा कार्य या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण करत आहोत. जे भगवान बुद्धांचं ब्रीद वाक्य आहे, धम्मदानम जिनाती धम्मरस जिनाती धम्मरत जिनाती आणि तन्हम खयो दुःख जिनाती. या चारही भगवान बुद्धांच्या ओळींना किंवा धम्मपदाला अनुसरूनच भारतीय बौद्ध महासभा पुणे हे पुढील 3 महिने आपण 25 विहारामध्ये जाऊन, त्याचबरोबर काही अधिक विहारांची सुद्धा 6 ते 8 विहारांची मागणी आहे की इतर विहाराला जरी दिला असलं वर्षावास पुष्प तरी वेळेत वेळ काढून संध्याकाळी का होईना देण्यात यावं अशी मागणी आहे. आपण 48 विहारापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि विहारात पुष्प रुजवण्याबद्दल विहार कार्यकारिणी त्याचबरोबर अध्यक्ष यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आपण सर्वच जण धम्म प्रचारासाठी कटिबद्ध होऊया आणि आपण सर्व ज्याची वाट पाहत आहोत ते आपण वर्षावास प्रवचन मालिकेचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्तेच आपण फलकाचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत. सर्वांनाच, सर्व विश्वस्त त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनीच टाळ्यांच्या गजरामध्ये यासाठी सहकार्य करायचं आहे. बाकीच्या टाळ्यांच्या गजरामध्ये रितसरपणे वर्षावास प्रवचन मालिका 2024 भारतीय बौद्ध महासभा पुण्याच्या वतीनं 12 उपाध्यक्ष मध्यवर्ती कमिटीचे नेमलेले आहेत. ते सर्व उपाध्यक्ष जे आहेत ते कोणतेही विभागीय नाही, तर केंद्रीय कमिटी मध्यवर्ती कमिटीचे ते अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. आज आपण 6 लोकांना जे नियुक्ती पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर सुरेश कठाणे सर यांना आरोग्य विभाग प्रमुख म्हणून आदरणीय के.बी. बोडगरे सर हे त्यांना नियुक्ती पत्र देतील. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय डॉक्टर कठाणे सरांनी खूप काम केलेलं आहे. अनेक विहारांमध्ये जाऊन लोकांची तपासणी करणं, त्यांना योग्य ते औषधं देणं हेही त्यांनी केलेलं आहे. तेव्हा हा सर्व विचार करून त्यांना आरोग्य विभाग प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, अनेक मंडळी आहेत. सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी संस्थेला मदत करीत असतात. यानंतर पूर्वी संघटक होते, परंतु आज आपण त्यांना मध्यवर्ती कमिटी उपाध्यक्ष, अगोदर 11 उपाध्यक्ष आहेत धर्मीय सर आणि आता हे 12वे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय डी जाधव सर यांना या ठिकाणी नियुक्ती पत्र हे दिले जात आहे. शेलार साहेब तिथून गेल्यामुळे यांना शेलारांचे रिक्त पद शेलारांचे रिक्त पद
त्याचप्रमाणे आदरणीय अप्पा कांबळे उपाध्यक्ष त्यांचंही या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र दिलं जात आहे. पुढे पुढे या पुढे यानंतर संस्कार विभाग सचिव म्हणून अनिल उर्फ दादा कांबळे यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं जात आहे. या इकडे इकडे आज आपण वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल की आजची बातमी जी आलेली आहे, प्रचारक प्रसिद्धी प्रमुख म्हणून अशोक गायकवाड यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी पुढे यायचं. 4 पेपरमध्ये आले. 4 पेपरमध्ये ती बातमी आलेली आहे. स्थानिक काम करायला ते मी सलाम करतो. त्याचप्रमाणे पर्यटन विभाग याचे प्रमुख आहेत महेंद्रजी बाराते आणि त्याला सहाय्यक म्हणून दिलीपजी सोनकांबळे यांची नियुक्ती संस्थेने केलेली आहे. नियुक्तीपत्र त्याला दिलं जात आहे. आदरणीय दिलीपजी सोनकांबळे वर्षातून एकदा हे फोन दाखवतो. ठीक आहे, धन्यवाद. 6 नियुक्तीपत्र दिलेले आहेत. यानंतर पुढील कार्यक्रम संस्थेचे सचिव आदरणीय संदीप सोनवणे यांनी पुढील कार्यक्रम. उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण यानंतर संस्थेस शुभेच्छा वर्षावास प्रवचन मालिकेकरिता आपण शुभेच्छापद मनोगत घेऊया. सर्वप्रथम मी विनंती करतो या विहाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी अल्लाट साहेब यांनी कृपया मनोगत व्यक्त करावं. जगद्वंदनीय जगद्गुरु शास्त्रमुनी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आज या ठिकाणी वर्षावासाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि हा मान आमच्या विहाराला मिळाला त्याबद्दल आम्ही प्रथमतः आपल्या सर्व कमिटीचे, भारतीय बौद्ध महासभा कमिटीचे संपूर्ण सभासद आणि पदाधिकारी यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि यापुढे आमचं विहार सतत आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य करील. आपणही आपल्या विहारामध्ये सतत आमच्याकडे कार्यक्रम राबवून जा. आमच्या विहाराला त्यामुळं एक वेगळी शोभा येते आणि आपल्या धर्माचं काम या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त जोमाने करू अशी ग्वाही देतो आणि या वर्षावासाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द बोलतो. जय भीम. सर्व महामानवांना अभिवादन. त्याचप्रमाणे सर्व आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व आदरणीय सन्मानित विचारमंचावरील सर्व अध्यक्ष त्यांना सर्वांना वास्तविक पाहता खूप आनंद वाटत आहे. खूप दिवसांनी सर्व बांधवांना भेटत आहे. आज वर्षाचा कार्यक्रम आपण प्रारंभ केलेला आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण आलेला आहात. सर्वांचं अभिनंदन आणि आभार. आणि भारतीय बौद्ध महासभा यांचं आत्ताच आपण कार्य पाहिलेलं आहे. मी सुद्धा जवळजवळ 30-35 वर्ष झालं मोठे सर आणि आपली सर्व टीम त्यांच्यासोबत आहोत आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण करीत आहोत. तसंच आपल्या कामातून कुटुंबातून असं खूप
देत आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्या संस्थेचं काम चालू आहे. तर आपल्या सर्वांना खूप धन्यवाद देते आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि माझी संपवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष महामाता त्यांच्या आदर्श विचारांना स्वतंत्र विनम्र अभिवादन. तसेच आज या ठिकाणी जे पण आपले सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांना तसेच आपल्या सर्वांनाच या वर्षाच्या कार्यक्रमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आपला हा कार्यक्रम हा असं वर्षानुवर्ष असाच चालत राहावा आणि याच्यातून आपलं धर्मकार्य असंच निरंतर चालू राहावा असे तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. शांतीचा मार्ग देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामातांच्या विचारांना तीव्र अभिवादन. सर्वांना सप्रेम जय. आज हा वर्षावार्षिकीची सुरुवात या विहारातून होती. खूप छान झाले आणि या विहारात नेहमी चांगले धम्माचे कार्यक्रम चालू असतात. वर्षावास असतो, परत शिबिर झालं आतामध्ये, श्रावणी शिबिर झालं. म्हणजे धम्माचं कार्य जर आपण असं सतत चालू ठेवलं तर आपल्या या नवीन पिढीला समजत जाईल की नाही का धम्म कार्य काय असतं, बाबासाहेबांचं काम काय, बुद्धांनी काय काय केलं. सतत ह्या गोष्टी जर विहारांमध्ये होत गेल्या तर मुलांवर संस्कार व्हायला वेळ लागणार नाही आणि अशी संधी आम्हालाही फुले नगरवाल्यांना द्यावी अशी मी संस्थेकडे विनंती करते आणि सर्वांना या वर्षावास निमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि इथं थांबते. जय हिंद. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज या धम्म क्रांती पवित्र विहारामध्ये आपण सर्वजण धम्म कार्यकर्ते बसलेले आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला येता वेळेस आपल्या मनात एक संकल्प केला असेल की आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये जे धम्मकार्य केलेलं आहे याच्याहीपेक्षा या वर्षामध्ये मी जास्तीत जास्त प्रचार करेन. हा धम्म घराघरामध्ये कशा तऱ्हेने पोहोचेल, सर्वांना कशा तऱ्हेने योग्य रीतीने मी या धम्माचं मार्गदर्शन करेल असा विचार सर्वांनी आपल्या मनामध्ये घेऊन या ठिकाणी आलेला आहात. या मालिकेमध्ये जे जे प्रवचन करणारे जे आपले धम्म कार्यकर्ते आहे, धम्म बांधव आहे, उपासक आहे, बौद्धचार्य आहेत, या सर्वांनी योग्य रीतीनं चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करून यावर्षी चांगल्या तऱ्हेनं धम्म उपदेश कशा तऱ्हेनं आपल्या समाजाला करता येईल याचा पूर्ण कल्पना मनामध्ये ठेवून समोर जाण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा आजच्या या शुभ प्रसंगी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा अर्पित करीत आहे की सर्वांच्या हातून चांगले यावर्षी काम व्हावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये सुखाचा एक मार्ग निर्माण व्हावा, धम्म रुजवावा हीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी सांगतो. जय. आज आमच्या विहाराला जो राष्ट्रीय बौद्ध महासभा पुणे यांनी जो मान दिलेला आहे आणि इथून वर्षावारची जी सुरुवात केली आहे त्याबद्दल आम्ही बौद्ध महासभेचे आभार मानतो. आणि 2 शब्द आज वर्षावासानिमित्त आपल्याला हा आपल्याला सध्या मिळत आहे, मिळत आहे आणि आपले बरेचसे कार्यक्रम या हॉलमध्ये होत असल्यामुळे प्रत्येकांनी त्या विहाराचे अध्यक्ष आत्ताच यावर्षीपासून आरोग्य विभाग हा नवीन विभाग संस्थेने चालू केलेला आहे, त्याचा प्रमुख मला केला आहे. तर माझ्या दृष्टीने जर मला आपल्याला इतकी जास्त सेवा देता यावी याचा प्रयत्नशील राहील. मागे सुद्धा आपण इथे विहारामध्ये सप्ताह करामार्फत एक शिबिर घेतलेलंच होतं. तसंच इतर ठिकाणी सुद्धा मी आरोग्य शिबिर हे घेतच असतो.
तसंच जर या आपल्या संस्थेमार्फत किंवा विहारामध्ये काही जर आरोग्य शिबिर जर द्यायचं असेल तर काही स्वखर्चाने आणि स्वखर्चाने देण्यास तयार आहे. तर आपण आणि समजा आपल्याला जर वेगवेगळ्या विषयावर काही मार्गदर्शन किंवा लेक्चर पाहिजे असेल, असे मी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा संस्थेमध्ये ते लेक्चर वेगवेगळ्या विषयावर दिलेले, जवळजवळ 30-32 अशा वेगवेगळ्या विषयावर लेक्चर दिलेले. मग ते मलेरिया असो, डेंग्यू असो, साथीचे रोग असो, कुठल्या प्रकारचे TB असो किंवा सगळ्या प्रकारचे मग ते आहार व्यवहार अशा प्रकारचे कुठलाही जरी विषय असेल तर त्या विषयावर मी लेक्चर देऊ शकेन. आणि जर आपण त्यांना जर सहकार्य केले, जर आपल्याला जर मला बोलवलं तर मी निश्चित येईल आणि आपल्यासमोर काहीतरी सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पूर्वबोधन करून सन्माननीय विचारपीठ आणि बंधू भगिनी सप्रेम देवी, आज मला संस्थेनं जे वर्षानिमित्त दुधात साखर टाकावी असं मला प्रचार क्रमांक जे दिलेलं आहे, माझ्या कसोशीनं माझ्या प्रयत्नाने मी त्याला जितका चांगला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आज परवा सरांनी मला सांगितलं होतं की आजच्या पेपरमध्ये न्यूज द्या, तर मी तो प्रयत्न केला. मग 3-4 दिवसापूर्वी ती बातमी दिली मी, आणि बातमी दिल्यानंतर आज 4 पेपरमध्ये न्यूज आलेली आहे. सकाळमध्ये आहे, महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लोकमतमध्ये आहे आणि प्रभातमध्ये आहे. अशा 4 पेपरमध्ये ती बातमी आलेली आहे. आपण ती बातमी वाचू शकता. स्थानिक कार्यक्रम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना वर्षवासाच्या शुभेच्छा देतो. आज माझी संस्कार विभाग सचिव म्हणून जी निवड झाली ती निवड मी स्वीकारतो. मला आनंद झाला. या निवडीनंतर मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संस्कार विभाग सचिव म्हणून पुणे शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीन आणि काम करेन सुद्धा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वर्षवासाच्या शुभेच्छा. जय हिंद. महाकारुणिक कथाकार भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आत्ता नुकतेच माझ्या या ठिकाणी सहाय्यक पर्यटन विभागाचं सूत्र माझ्या हाती दिलेलं आहे. की हे सूत्र देत असताना आत्ता विजयवाडा या ठिकाणी आपली सहल दिली होती आणि या सहलीमध्ये वास्तविक त्या ठिकाणी एक प्रकार घडला सर्वांना माहिती आहे. जे बरेच आलेली होती आणि तो प्रसंग म्हणजे इथली भाजी माझ्या अंगावर होती आणि माझा पूर्ण शर्ट कलरफुल झाला होता आणि त्या शर्टच टाकून आम्ही तिथला शर्ट घालून आलो होतो आणि या सर्वांना त्या ठिकाणी पाहिल्यामुळं थोडंसं माझी ओळख जरा जास्त झाल्यासारखी वाटली. आणि त्यानंतर या ठिकाणी यामध्ये जे बाराटे सर जे आहेत पर्यटन करून त्यांनी जी ट्रिप काढली, या ट्रिपमध्ये सर्वांना चांगल्या प्रकारचा आनंद घेता आला, कुठलाही मला त्रास न होता. आणि मग त्यांना सहाय्यक म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना मदत करत होतो आणि हे सर्व या ठिकाणी आपल्या या टीमने पाहिलं आणि त्यांनी ठरवले की तुम्ही सहाय्यक म्हणून या ठिकाणी त्यांच्या मदतीने तुम्ही कार्य करा. तर माझी या ठिकाणी तुम्ही निवड केली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद म्हणतो. जय हिंद, जय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज मला उपाध्यक्ष पदाचा जो मान दिला त्यामुळं आमच्या पाषाणकरांना तो आज मान मिळाल्यासारखा आहे. हा मान माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण पाषाणकरांचा हा मान आहे आणि पाषाणचा मान आहे.
आणि ज्याप्रमाणे तुम्ही मला हा मान दिला त्याप्रमाणे त्या पदाचा मी व्यवस्थित सांभाळ करेल आणि व्यवस्थित विचार करेल. आज वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जो आज वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जो आज सर्वजण इथं जमलेलो आहोत, आपल्या सर्वांना आमच्या भाषणकारांतर्फे आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे शुभेच्छा. तर या धम्ममंचावरती सर्व पदाधिकारी देखील आहे त्यांना प्रथम मी जयभीम करतो. आपल्या सर्वांना मानाचा असा जयभीम करतो. आणि माझी नियुक्ती मध्यवर्ती कमिटीने कात्रज, आंबेगाव, कणकवली, पठार या विभागाचे उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. तर मी त्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणतो, धन्यवाद देतो. आणि त्या विभागामध्ये म्हणजे तो दक्षिण विभाग जो आहे, जी 4-5 गावं येतात त्यामध्ये, तर त्या ठिकाणी मी जोमाने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व गावं अशी एकत्रित करून त्या ठिकाणी धम्माचं काम कसं चालेल, जोरात चालेल हे मी पाहणार आहे. या वर्षावर्षात मी शुभेच्छा देत आहे. जय हिंद. यानंतर गीत गाण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे मध्यवर्ती कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय विनाश जगताप यांना मी विनंती करतो की आपण कृपया गीत गावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. संदीप चोलामणी आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा पुणे यांना मी धन्यवाद देतो की यांनी मला एक गीत गाण्यासाठी संधी दिलेली आहे. हे गीत आहे रथसमतेचा. रथसमतेचा असा आणिला सांभाळून न्यावो. रथसमतेचा असा आणिला सांभाळून न्यावो. निबिड जंगले तुडवित आलो फोडून टाको. रथसमतेचा असा आणिला सांभाळून न्यावो. रथसमतेचा असा आणिला सांभाळून न्यावो. चिखल दऱ्याचे मार्ग तुडविले निवडुंगाचे घाव जेरिले. चिखल दऱ्याचे मार्ग तुडविले निवडुंगाचे घाव झेरिले. पिऊनी उन्हाच्या ज्वाळा पिऊनी उन्हाच्या ज्वाळा इथवर आलो तुम्हा घेऊनी. इथवर आलो तुम्हा घेऊनी. साथ मला द्यावो. रथसमतेचा असा आणिला सांभाळून न्यावो.
सांभाळून न्यावो निबिड जंगले तुडवितारो फोडून टाको रथ समतेचा असा कानिया सांभाळून न्यावो रथ समतेचा असा कानिया सांभाळून न्यावो सांभाळून माझे नाव अनिता जाधव. मी आता 6वी शिकते. मी तुमच्यासमोर बाबासाहेबांचे एक गीत गाणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी विनंती आहे. लई वळालं माझ्या दुबळ्या पोरात, लई वळालं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, गुरं उडणारा पोरगा माझा साहेब झाला, गुरं उडणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलेतला मोठा नायब झाला, तहसीलेतला मोठा नायब झाला, त्याचा दलाल असे सरकारी नोकरात, त्याचा दलाल असे सरकारी नोकरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडोबा झाला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडोबा झाला, झाला सरपंच बोलाया लागला जोरात, झाला सरपंच बोलाया लागला जोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया, एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया, तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया, तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया, नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरात, नात जुळू लागलं खालच्यावरच्या थरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. जय भीम. निर्जीवची कहाणी सजीवाने लिहिली, निर्जीवची कहाणी सजीवाने लिहिली, रात्रीची कहाणी काळ्याने लिहिली, रात्रीची कहाणी काळ्याने लिहिली, आम्ही नाही कुणाचे गुलाम, आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली. यानंतर मी मनोगतासाठी विनंती करतो भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त आणि विश्वस्त कमिटीचे सचिव आदरणीय डॉक्टर सिद्धार्थजी देंडे सर हे या कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख उद्घाटक आहेत. यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचा विचार ज्यांनी ज्यांनी या भूतलावरती प्रभावित केला, प्रसारित केला, त्या सर्व महामानवांना प्रथम या ठिकाणी मी वंदन करतो. आज वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीने पुणे शहरामध्ये वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचं जे संकल्प आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोलदरे गुरुजी, धायंजे गुरुजी
विचार मंचकावर उपस्थित असलेले उजवीकडचे सारखे सगळेजण, डावीकडचे सगळेजण, समोर बसलेले सर्व धम्म बांधव, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सविनय जय भीम. मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो. परवाच पूर आल्यामुळं माझ्या प्रभागामध्ये 3 झोपडपट्ट्या ह्या अफेक्ट झाल्या. जवळजवळ 1000 कुटुंब हे त्रासलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 5 वाजता अधिकारी आणि पर्यावरणाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी येणार आहे म्हणून मला तिकडे जायचं आहे. म्हणून मी गुरुजींना आणि अध्यक्षांना विनंती केली की किंवा मी थोडंसं लवकर निघेल 4:30 पर्यंत. तर त्यांनी मला परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. या ठिकाणी आज मी एका मीटिंगला जस्ट आता जाऊन आलो. 10:30 वाजल्यापासून ती मीटिंग होती. पुणे शहरातले जवळजवळ 400-500 बौद्ध बांधव त्या ठिकाणी आज अहिल्याश्रम या ठिकाणी आलेले होते. आणि बौद्धांची सद्यस्थिती, समस्या आणि त्याच्यावर कृती आराखडा काय असावा ह्यावर चर्चा होती. आणि संपूर्ण पुणे शहरातनं आणि पुणे जिल्ह्यातनं अनेक बौद्ध बांधव वेगवेगळ्या चळवळीमधनं काम करत असले तरी ह्या विचार मंचकावर ते एकत्र आलेले होते. मला खरोखरच त्या ठिकाणी जाऊन इथे आल्यानंतर तिथे नुसतं समस्यांचा पाडा होता. तिथे फक्त आपापले पक्षाचे मनसुबे होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे काय असतील तर हे विचारपीठ आहे, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अनेक समस्या आहेत आपल्या. शैक्षणिक समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत, जमिनीच्या समस्या आहेत, अन्याय अत्याचार त्याच्या समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्यांवरती उपाय जर काय असेल जो बाबासाहेबांनी आणि तो उपाय अतिशय स्पष्ट शब्दामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. एकाच ब्रीद वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो, संघटित तर होऊ शकलो नाही. संघर्ष जो तो आपापल्या करतोय. मला वैयक्तिक या ठिकाणी आज या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त बसलेले सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मला या ठिकाणी आवर्जून हे सांगावंसं वाटतं की भविष्यामध्ये आत्ता जी भारतामध्ये ज्या प्रकारे पोलरायझेशन चालू आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या जाती समूहाला वेगवेगळं करून त्यांच्या महत्त्व पटवून देण्याचं एक वेगळं काम चालू आहे, त्याला जर उपाय काय असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे बुद्ध आणि बुद्धांनी स्वीकार धम्म. कारण हा एकमेव धम्म आहे ज्या धम्मामध्ये आपल्याला आपण सगळे समान आहोत हा विचार रुजवला जातो. इतर ठिकाणी कुठेही मी कोणत्याही धर्मावर टीका करत नाही. राजकीय व्यक्ती असल्यामुळं मी धर्माबद्दल कोणाच्या बोललो तर मला वेगळं सगळं ऐकायला मिळतं. मी त्याच्यावर कोणावर काय टीका करत नाही. मी माझ्या धम्माबद्दल बोलतो. माझा धम्म एकमेव धम्म आहे जो सांगतो जे तुम्ही कृती करता, जी काही कृती करता त्या कृतीच्या पाठीमागं तुमचं कारण मीमांसा असणं गरजेचं आहे. आणि ती कारण मीमांसा तुम्ही जी काही चिकित्सक पद्धतीने करता, ती चिकित्सक पद्धत जी आहे ती तुम्ही डोळस नजरेने, उघड्या डोळ्याने आणि उघड्या मेंदूने करा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला? कारण त्यांनी सर्व धम्माची, सर्व धर्माची चिकित्सा केली. विचार करा, बाबासाहेबांनी जवळजवळ 26 वर्ष घेतली. धर्मांतराची घोषणा येवल्यामध्ये केल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म दीक्षाभूमी या ठिकाणी घेतला. परंतु ह्या सगळ्या वर्षामध्ये त्यांनी चिकित्सा केली की माझ्या भारतामध्ये
आणि जगामध्ये कोणता धर्म हा मानवतेचा आहे, जो कल्याणकारी आहे आणि ज्या धर्मामुळं एका समूहाचा विकास होऊ शकतो. विकासाचा अर्थ तुमच्याकडं 4 व्हीलर गाडी आली, तुमच्याकडं चांगले कपडे आले, तुमच्याकडं खूप दागिने आले, तुमच्याकडं अद्ययावत मोबाईल आला, हा विकास नव्हे. तर तुमचा वैचारिक विकास हा कसा होईल ह्याच्याकरता धर्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. आणि हा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी दिल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर आपण काय करतोय ह्याची चिकित्सा होणं खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी मी माझ्या घरामध्ये तुम्ही जर येऊन बघाल तर तिथं बौद्ध धर्माच्या पलीकडे काही दिसणार नाही. बाहेर जाताना मी एक पब्लिक फिगर आहे. पब्लिक फिगर हा सगळ्यांना समान असू शकतो, परंतु माझ्या घरामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या कृतीमध्ये बौद्ध धर्म आणि त्याचे विचार दिसायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही बौद्ध असाल हे मी मानतो. तुम्ही फक्त जन्माने फक्त बौद्ध धर्मात आला, माझे वडील बौद्ध होते म्हणून मी बौद्ध आहे, नाही, मुळीच नाही. माझ्या शेजारी राहणारा एक अल्पसंख्याक आहे, तो अल्पसंख्याक कृतीमध्ये 5 शिलेचं पालन करतो, जो माझा बौद्ध बांधव करत नाही. मग खरा बौद्ध कोण? तो व्यसनी नाही, तो खोटं बोलत नाही, तो दारू पीत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो चोरी करत नाही. मग तो बौद्ध आहे का माझा बौद्ध बांधव दिवसभर काम करत नाही, खोटं बोलतो, संध्याकाळची क्वार्टर नक्कीच घेतो, मग तो बौद्ध आहे? हा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इथं बसलेली सगळी मंडळी हे आम्ही सगळे तळागाळामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा विचाराने करतो, नुसतं इव्हेंट म्हणून नाही करत, नुसतं देखावा म्हणून नाही करत. त्यामुळं ह्या विचारपीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी मानतो. आणि मोडगर गुरुजी, धांचे गुरुजन, तुम्ही सगळेजण जे मनापासून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करता, ते आम्ही राजकीय लोक जे काम करतो त्याच्या कित्येक पटीने मोठं कार्य तुमचं आहे हे मी आवडून सांगू इच्छितो. कारण खूप सोपं असतं कोणालाही पैसे देऊन स्वतःचा फ्लेक्स लावायला सांगणं, परंतु सर्वात कठीण काम असतं त्या फ्लेक्स मधला मजकूर, त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला समजून सांगणं. आज काय झालेलं आहे? आज आपण सगळे निखरलेलो आहोत, आज आपण एक नाहीये. तर मला असं म्हणायचंय की ह्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आपण बौद्ध बांधव विचाराने कसे एक घेऊ, पहिले आपण एक होणं गरजेचं आहे. आणि हा विचार हा घरोघरी जाणं गरजेचं आहे. त्याच्याकरता जे आपण सगळेजण कार्य करत असतात त्याला मनापासून मी या ठिकाणी सलाम करतो. मी अधिक न बोलता या वर्षावासाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. जे काही माझ्याकडनं शक्य आहे सहकार्य तुम्हाला, ते सगळं सहकार्य देण्याचं या ठिकाणी मी मनापासून आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आजचा जो वर्षावास आपण या विहारामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा आपण हा भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावासाची सुरुवात सुरू झाली. अतिशय चांगल्या उपस्थितीत लोकही आलेले, सर्व काही म्हणजे आनंदित वातावरणाने आपण सर्वजण इथं बसलेलो. आता मला एकच सांगायचं की मी स्वतः आंबेगाव पठार इथं आंबेगाव पठार बौद्ध धर्माचा सर्व आपले जे कार्यक्रम आहे ते मी पूर्ण राबवते. आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये जवळजवळ 15 वर्ष महिला अध्यक्ष म्हणून काम करते. आता काम करत आहे, पण ते काम झालं पाहिजे, आपल्याच्याही काम ते झालं पाहिजे. त्यामुळं मी आज इथं एक मी सांगते की मी आज भारतीय बौद्ध महासभेमधून
राजीनामा दिला. कारण का तर माझ्या आजारामुळे मला इतक्या लांब म्हणजे आंबेगाव पठार तर संपूर्ण इकडे कार्यक्रम असतात. म्हणजे येरवडा लोहगाव इथपर्यंत जर जावं लागत असेल तर ते जमत नाही. शिवाय एक जी महिला आहे ती इतक्या लांब पावसामध्ये येणं जाणं ते जमत नाही. खरोखर मला खरोखर वाईट वाटतं बघा राजीनामा द्यायला पण. परंतु जर आपल्या हाताने कामच होत नसेल तर राजीनामा द्यायला काय म्हणजे मला आनंद वाटतो की आपलं आता वय झाले आणि एखादी तरुण महिला या जागेशी येईल आणि त्या जागेवरती भारतीय बौद्ध महासभेचे खरोखर चांगलं काम करेल. आणखी महिला मंडळ वाढवेल, महिलांना आणखी हे करेल ही माझी पण इच्छा होती. ते काय मला जमलं तेवढं मी केलं. जे काय मला जमत होतं जे जमवलं तेवढं मी केलं आणि मी आता इथं घेतलं. आणि संपूर्ण आज वर्षावासानिमित्त मी सर्वांना खरोखर मनापासून शुभेच्छा देते. जय भीम, जय. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर महिला आघाडीच्या अध्यक्षा सर्वसन्मानित पदाधिकारी महिला मी परवा मेवा पठारला एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साधारणतः 200 लोक होती. त्यांच्या विहारामध्ये मी जाहीर केलं की तुमच्या अध्यक्षतेखाली हा धम्ममेळावा होऊन त्याच ठिकाणी तुमच्या शिव हस्ते नवीन बॉडीची निर्मिती करावी अशा पद्धतीनं मी जाहीर केलं. तरी पण ताईने राजीनामा दिला. त्या 2 वर्ष आजारी होत्या. साधारणतः जेव्हा त्या आजारी होत्या त्यावेळेस साहेबांचा आम्हाला फोन यायचा. त्यावेळेस आम्हाला धक्का बसायचा की काय काय प्रसंग झाला. वंशी साहेबाच्या फोन आला. इतक्या आजारी होत्या की त्यांचे हृदय बंद पडलं, संपल्या होत्या. पण त्यांच्या धम्माच्या प्रतापानं धम्माचं शील त्याचं रक्षित केल्यामुळे त्यांचं ते परत जिवंत झाले आणि म्हणूनच त्यांच्या उपस्थितीमध्ये धम्म मेळावा महिलांचा मेळावा व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. हरकत नाही, आमच्या सर्व महिला त्यांना साथ देतील आणि त्याच मेळाव्यामध्ये नवीन महिलांना संधी मिळेल. म्हणून नवीन महिलांची जी यादी आहे ती यादी सारिता शिंदे असतील, ओवाळताई असतील, मोरताई असतील, याच्याकरता सल्ला केला जातो. या दृष्टिकोनातून सर्वांनी महिलांचं एक संघटन निर्मिती करावी की जेणेकरून ते आम्हाला पसंत पडेल. या दृष्टिकोनातून साधारणतः 500 महिला त्या मेळाव्यात आल्या पाहिजे अशा पद्धतीची ही माझी भूमिका आहे. सर्वांच्या सहकार्यानं हे काम सुरू आहे. संस्थेचं कामकाज सेक्रेटरी चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनाने नवीन वेगळ्या विषयावर मी आज आपल्या समोर बोलणार आहे. संस्थेत मी काही बोलणार नाही. संस्थेला का समस्या आहेत, कार्यकर्ते कशा पद्धतीनं अडचणीत आहेत याविषयी मी काय बोलणार नाही. हे नेहमी सांगून मी सुद्धा थकलो. काय अनश्य आहेत, समस्या आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्या दृष्टिकोनाने मी समस्याचं या निराकरण परत सादरीकरण करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जेव्हा तुमचा सदरा फाटतो पूर्णतः त्यावेळेस सदरा आपल्याला बदलावा लागतो. आपण तोच सदरा वापरत नाही. आणि बाबासाहेबांनी या शब्दामध्ये ते बोललेले आहे की हिंदू व्यवस्थेचा सदराच पूर्ण संपलेला आहे, नष्ट झाल्या फाटलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले की आपल्याला नवीन विचार स्वीकारायचा आणि तो नवीन विचार स्वीकारण्याकरता हा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून एखादं घर जुनं झालं, मोडकळीस आलं तर आपल्याला दुरुस्त करतो की नाही. सिमेंट लावू, पत्रे होते, मातीचे ओळखे होते, त्याला सिमेंट लावतो, विटा लावतो. त्याप्रमाणे आपलं घरसुद्धा चांगल्या पद्धतीने दिसावं आपण प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच प्रयत्न केला. मग गोलमेज परिषदेच्या माध्यमातून असेल, महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, की माझ्या माणसाला तुम्ही माणसाप्रमाणे वागविणार की नाही, हा प्रश्न जेव्हा हिंदू व्यवस्थेसमोर सादर केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना लक्षात आलं की माझा हा समाज काही ऐकणार नाही, हा समाज माझा ऐकणार नाही. म्हणून 35 साली घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्म नसलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. हाच सदरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवा कोरा तुम्हाला धम्माचा सदरा दिलेला आहे. हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी म्हणाले की माझं उर्वरित आयुष्य पूर्ण धम्म चळवळीसाठी खर्च करणार. 15 ऑक्टोबर 1956च्या दीक्षाभूमीचं भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षाभूमीला ती घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये अगोदर 1 दिवस अगोदर श्याम हॉटेलमध्ये सर्व पुढारी बसले होते. मग बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे असतील, BC कांबळे असतील, नहा कुंभारे असतील, विदर्भातले पुढारी सर्व असतील. श्याम हॉटेलमध्ये चर्चा सुरू आहे की मी आता धर्मांतर घेणार आहे, नवीन विचार या समाजात येणार आहे. पुढे इलेक्शन्स आहे, 52ला 57ला इलेक्शन्स आहे लोकसभेचे. आणि त्यावेळी सर्व काही पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा विचार ऐकतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तो विचार ऐकला लोकांच्या मानसिकतेचा. पुढाऱ्यांचं मत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबा, अजून 1 वर्ष, 2 वर्ष थांबा, आपल्या इलेक्शनवर या धर्मांतराचा परिणाम होणार. शुभेच्छा आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांचं ऐकलं असतं काय झालं असतं? तर आम्ही अजूनही पूर्वाश्रमीचे महारच असतो. बरोबर आहे, सत्य आहे. आणि मग त्यावेळेस मग एखाद्या नवीन तत्ववेत्ता निर्माण झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारायचं जाहीर केलं 35ला. पण मात्र बाबासाहेबांनी कुठे धम्म दीक्षा दिली? आपण जर महाराज आहोत, कोणाचं कोणीच ऐकलं नसतं. आणि म्हणून परत आपण जुन्या सगळाच आपल्या परिधान केला असता आपल्या शरीरावर. तो जुना विचार, ते मडकट विचार त्यांचे, आपली संस्कृती जुनी, अशा पद्धतीने सर्व आजपर्यंत आपण आलो असतो. हा एक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी बौद्ध धर्म स्वीकारला तरी मात्र माझ्या खिशामध्ये सर्व काही आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट ST साठी राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये ठराव करून आपल्या सवलती झालेल्या आहेत. त्यामुळे SCच्या सवलती बंदच होऊ शकत नाही. SCच्या सवलती बंदच होऊ शकत नाही, कारण घटनेप्रमाणे त्या दिलेल्या आहेत आपल्याला. आणि त्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की नाही, समाजाचा विकास करण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे, मी निश्चित करणार आहे. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पड्यांचं ऐकलं असतं तर आम्हाला नवीन विचार, नवीन विचारधारा मिळाली नसते. डॉक्टर साहेब म्हणतात, मागाशी काय म्हणाले, हा जो पूर्वीचा पूर्वाश्रमीचा महार आणि आता झालेला बौद्ध याच्यामध्ये फरक आहे केवळ विचारामध्ये. प्रत्येकाकडे गाड्याघोड्या असतील, पण मात्र नवीन शद्रा आम्ही अंगात घातल्यामुळे जो विचाराची धार आहे आमच्या माणसामध्ये, प्रगल्भता आलेली आहे, विचार करण्याची शक्ती आलेली आहे, दुसऱ्यांना बोलू शकतो, हा माझा धम्म या पद्धतीचा आहे. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शक्ती दिली बौद्ध धम्म देऊन, बौद्धांचा विचार देऊन. आणि म्हणूनच आता हे मी दुसरा विचार करतो, सिद्धार्थाला 1000 नांगरं पुरतील एवढी शेती होती. म्हणजे जमीन किती असेल? सिद्धार्थाला 7000 एकर जमीन असेल. मी विचार करतो की सिद्धार्थाने 7000 एकर जमीन राजाबाप त्यांचा वडील त्याने गृहत्याग का केला? एकीकडे संपत्ती असताना
वैभव असताना सिद्धार्थाने विरोध का केला? दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रामजी फार गरीब, अत्यंत गरीब. दोघांची जर तुलना केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत गरीब परिस्थितीतून ते शिकले, उच्चांक देशामध्ये 1 नंबरचे विद्वान झाले. तो जो फरक आहे तो म्हणजे सिद्धार्थ म्हणजे बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारपुराण जर गेली तर आजचा जो प्रसंग आहे, माझं उर्वरित आयुष्य मी धम्म कार्याकरता खर्च करेन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. माझं उर्वरित आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्दाप्रमाणे कोण जागतं? हा जो फक्त धार्मिक कार्यकर्ता आहे ना, हा विहारा जाऊन मग ती बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे असेल की भारतीय बोलणा सभेचा पुणेचा असेल, त्या विहारामध्ये जाऊन बुद्धांचे ते काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी उर्वरित आयुष्य धम्मचरित्रला खर्च करणार. मी त्याही कार्यकर्त्याला सलाम करतो आणि भारतीय बोलण्याच्या पूर्ण समस्त कार्यकर्त्याला सलाम करतो. तुम्ही अपवित्र काम करतात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की उर्वरित आयुष्य मी धम्म कार्यकर्ता खर्च करणार, ते आपण सर्वजण करतात, महिला सुद्धा करतात. तुमच्या सर्व कामाला सलाम करतो. हे काम पवित्र काम आहे. मात्र लोंढाचा लोंढा राजकारणाकडे जातो. एकीकडे सिद्धार्थाने गृहत्याग केला आणि एखाद्या छोट्याशा पदासाठी राजकारणात थवा पुढे जातो. हे मला दृश्य कठीण वाटते. काय आहे ही चळवळ कोणी करायची? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत बौद्धमय करे हे स्वप्न करण्याकरता कोण करणार आहे? आणि या दृष्टिकोनातून आम्ही जे पुणे शहराच्या माध्यमातून आम्ही कासवाच्या गतीनं का होईना, आम्ही फार धावतो असं म्हणणार नाही आम्ही, पण कासवाच्या गतीनं आमचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. मी बौद्धाचार्यांचं नवीन नियुक्ती केलेली आहे, प्रचार प्रमुखाची नवीन नियुक्ती केलेली आहे. आमचे सर्व प्रचार उपाध्यक्ष आहेत. या सर्वांच्या आणि संघटक आहेत, महिला संघटक आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला पुणे शहरामध्ये असं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे की पुणे शहर भारतीय बोलणा सभा 1 नंबरचं काम आहे आणि आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण काय, आम्हाला कोणाला राजश्री नाही म्हणून आम्हाला पळावं लागतं. राजश्री आम्ही कोणाचं नाही, आम्हाला राजश्री बुद्धिस्ट सोसायटी राजश्री आहे. घरापासून काम करतात नावाखाली त्यांच्या, नाही केले तर हरकत नाही. विहारात गेलं तर कारण तो प्रकाश त्यांच्याकडे जातो. आम्हाला कोणाचा प्रकाश नाही. आमचा प्रत्येक कार्यक्रम राहून काम करतो याचं मला दुःख होत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी या वर्षाभारतीच्या निमित्तानं भारत बौद्धमय हे स्वप्न साकार करण्याकरता आमचा प्रत्येक कार्यकर्ता तो सदस्य आहे भारतीय बोलणा सभेचा, ज्याच्यामध्ये भारतीय बोलण्याच्या माध्यमातून मी काम केलं पाहिजे, या संस्थेमध्ये मी गेलो पाहिजे, या संस्थेमध्ये काही सभासद झालं पाहिजे आणि सक्रिय झालं पाहिजे. नागभूमीला आपलं ऑफिस आहे, तिथं 10 आठवड्यातून एकदा तिथं बसा, चर्चा करा. संडासाची व्यवस्था केलेली आहे, एक स्वतंत्र ऑफिस तयार केलेलं आहे, दुसरं स्वतंत्र ऑफिस केलेलं आहे, वृक्षारोपण झालेलं आहे, सरकारी व्यवस्था आहे. या पद्धतीनं हे काम तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हे मला एक म्हणजे विश्वस्त अध्यक्ष जरी असलो की मी प्रमुख नाही, आमचे जे पूर्वीचे कार्यकर्ते के भालराव असतील याचे जाणीवपूर्वक नावं घेतो पूर्वीच्या माणसांची, ते घेतलं पाहिजे, त्यांच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे. मग के भालराव साहेब असतील, SK ओबाडे असतील, BD गंगाडे असतील, दना पाटील असतील, हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या या शायामुळे आम्ही आज काम करतो. आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला मी आमच्या परवाच्या बैठकीमध्ये आम्ही मांडणी केली. विश्वसाईच्या बैठकीमध्ये ठरलं की निधी मिळो अगर न मिळो त्या ठिकाणी आता साहेबांशी बोललो. दर्शनी हॉल 30-35 लाखांचा असेल, संस्थेकडे 35 लाख आहे. समाजाला मी अपील करूया की दर्शनी हॉल तयार करायचा, वरून मोठमोठे पत्रे आणि अँगल लोखंडी, आणि मग तो पुढचा निधी जो रोखून धरलेला आहे
तो रोखून सुद्धा मी परवा मला दुःख वाटलं. दादासाहेब कृपतेंच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो सर्वजण. हा विषय का सांगतो मी? किती राग आहे. बटुटे साहेब होते, त्याच्यासोबत त्या आंध्रासोबत त्यांनी 2 वर्ष मिलच्या बाबतीमध्ये सर्व निधी जमा केला आणि त्या आणि कोणता भंतेजी सुसरोडचा संघबोधी सर्व पैसा त्याला इंदुमूलच्या नावाखाली पैसा जमा केला आणि सर्व पैसा त्याने बुद्धगयेला गेला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर आनंदरावला जय भीम साई म्हणालो, मी सर्व विसरलो. माझं आयुष्य माझ्या 75 वर्ष 73 आहे, ते माझ्यापेक्षा लहान आहे, पण ते आता राजश्र आहे त्यांचा. हरकत नाही, आमची श्रद्धा आहे त्या राजगृहावर. अजूनही मी तयार आहे स्वीकारायला, पण आमचं व्यार होऊ द्यावं त्याने. बस सर्वांनी सांगा, तुम्ही संदेश पाठवा राजगृहाला. मी काम केलं, पण आम्हाला राजगृह पुणे ते व्यार होऊ द्यावं त्याने. 7.5 कोटी रुपये पडून आहेत आमच्या हातात समाज कल्याणच्या खात्यामध्ये. आणि या दृष्टिकोनातून परवा साहेब जयभी म्हटलं, फोटो काढा. आमचे पोचुटेमाले त्यांनी एकत्र काम केलं. मी असल्यामुळे माझ्यासोबत फोटो काढला नाही. मला दुःख वाटलं. या राजगृहाची मी 30 वर्ष सेवा केली, 25 वर्ष सेवा केली, हरकत नाही. तरी पण मला राग आला, पण डोळ्यात अश्रू आले माझ्या. या दृष्टिकोनात हे सर्व काम आमच्या सहकार्य करायचं आहे. आम्ही निर्णय जर घेतला तर मात्र सर्वांनी साधारणतः 50-40 लाखाचा जो खर्च आहे, तो खर्च आम्ही निर्माण केला तर मला वाटते ती जागा भारतीय बोधनाचा पुणेच्या उत्पन्नाचं साधन होणार. जेव्हा निधी मिळेल तेव्हा निधी मिळेल. पण मात्र या ठिकाणी जर आम्ही बैठकीत ठरलेल्या परवा हे काहीतरी आता करायचं आहे 1 वर्षामध्ये, ही भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे जी चळवळ आहे पुणेची, ही चळवळ पुणेची सर्वांच्या सहकार्यानं आपल्या पुढे न्यायची आहे. ज्याकरता तुमचे हात, आमचे 2 हात, कार्यकर्त्यांचे विश्वस्तांचे हात, उपाध्यक्षांचे हात, संघटकांचे हात आणि महिलांचे सर्व हात एकत्र बांधले आपण. त्याचं गठ्ठ बांधलं तर किती ताकदवान होणार. या पद्धतीने ताकद द्यावी, या पद्धतीची नम्रता विनंती करतो. आणि या दृष्टिकोनातून आमच्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना जायचं होतं. सुगंध कट्टा आहेत का? धन्यवाद. तो चांगला संघ आहे त्यांचा. सुगंध कट्टा ओवाळताईंच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. बरं, मंगलताई जाधव तिथं मोठं पण आहे. मला तर तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली करता तर मंगलताईच्या नेतृत्वाखाली तुम्ही हा संघ चांगल्या पद्धतीचा आहे. आम्ही जेव्हा अपील केलं की आता त्या ठिकाणी साधारणतः 3-4 लाखाची मूर्ती आहे नागभूमीला, आणि जर कोणी चोरून नेली काही झालं तर आम्हाला कॅमेरा बसवायचे आहेत त्या ठिकाणी. आम्ही अपील केलं तर या महिलांच्या माध्यमातून आपल्याला 5,000 रुपये देणगी त्यांनी कॅमेऱ्यासाठी दिली आहे. त्या 6,000 तुम्हाला पावत्या मिळतील. त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचतील, व्हॉट्सअपवर येतील. अशा पद्धतीने तुमच्या या दानाला अधिकाधिक किती जरी असलं ते दान पवित्र आहे. त्या दानाला पवित्राला त्याने कॅमेरे निश्चित 8 दिवसामध्ये येणार आहे. या पद्धतीचं मी विनंती करतो. तुमच्या विचारांचं स्वागत करतो. सर्वांचा प्रेम. जय भीम. कांबळे सर, सोन कांबळे सर. त्या कॅमेऱ्यात यायचं असेल तर जरा असं जर झालं तर बरं होईल. हा म्हणजे हा व्हेरी गुड. हा अजून समोरच्या कॅमेऱ्यात. ओके. पहिली ताई जरा पाठीमागे सारखा कॅमेरा. 6,000 रुपये प्रत्येकी 500 असं दान दिलेलं आहे. त्यांचं गांधीनगर धम्मक्रांती बुद्ध विहारातील महिला संघाने सुद्धा CCTV कॅमेरासाठी 2,500 रुपयाचं दान त्यांनी एकत्रितपणे बुद्ध विहाराच्या महिला संघाचं मनपूर्वक अभिनंदन. उपस्थित सर्वांनाच विनंती आहे, आपण टाळ्यांच्या गजरात यांना प्रोत्साहन द्यावं, अनुमोदन द्यावं. पूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणी
तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीने वर्षावास प्रारंभ आणि त्याचा प्रवचन मालिका आहे त्याचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी ताई फक्त आता 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिला या प्रवचन मालिकेचं आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभाला सर्वजण उपस्थित झालेला आहात। या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा ही पुणे शहरातील यावर्षी 3 महिन्यामध्ये जवळपास 30 विहारांमध्ये पोहोचणार आहे आणि 30 प्रवचनकार त्या ठिकाणी प्रवचन देणार आहे। या प्रवचन मालिकेचं जे उद्घाटन आहे ते आपण या ठिकाणी धम्मक्रांती बुद्ध विहाराच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। मी धम्मक्रांती बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी यांना सर्वांना प्रथम मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, कारण की या विहाराचा आम्हाला वेळोवेळी असं अतिशय मदत झालेली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्यासाठी आणि त्या माध्यमातून या विहारामध्ये सुविधा आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा उद्घाटन समारंभ आत्तापर्यंत आम्ही उद्घाटनाचा जो समारंभ आहे तो ताडीवाला रोड परिसरामध्ये करत होतो मिलिंद बुद्ध विहारामध्ये, परंतु आम्ही यावर्षी या ठिकाणी या गांधीनगर विहारातील गांधीनगरच्या परिसरातील हे धम्मक्रांती बुद्ध विहारातून आपण सुरुवात करणार आहोत। या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं काम संपूर्ण पुणे शहरामध्ये अतिशय जोमाने सुरू होणार आहे। प्रत्येक विहारामध्ये एक प्रवचनकार येईल आणि त्या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण असं त्या ठिकाणी धम्माच्या ज्ञान त्या ठिकाणी देईल। त्याचबरोबर त्या या प्रवचन मालिकेमध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून असतील, म्हणजे जर पाहिलं तर भारतीय बौद्ध महासभेचे 2 पदाधिकारी त्या ठिकाणी प्रमुख असतील, एक प्रवचनकार आणि दुसरे प्रमुख पाहुणे। तर प्रवचनकार हे अतिशय चांगल्या प्रकारे जो दिलेला आहे तो विषय त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा, त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील आणि जे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जे दिलेले आहेत ते त्या आपल्या पुणे शहरातील जे काही आपले ज्येष्ठ असे बौद्धाचार्य आहेत की जे प्रवचन जरी देत नसले तरी सुद्धा धम्माच्या प्रचाराचा आणि प्रसारासाठी पुणे शहरामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे। अशांना मी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून नेमतो आणि ते त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज काय आणि ते कशा प्रकारे पुणे शहरामध्ये काम करत आहेत या संबंधी त्या ठिकाणी आढावा देतील। ते काही विषय मांडणार नाही, संस्थेच्याबद्दल जे काही कामकाज आहे त्याबद्दल ते त्या ठिकाणी मांडतील। आताच या ठिकाणी ज्या काही नेमणुका झालेल्या आहेत, नवीन नेमणुका, नवीन पदाधिकारी आपण या ठिकाणी नेमले, त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो, कारण ते नॉमिनल आहे, म्हणजे काम सर्वांनाच करायचं आहे, परंतु एक कामाचं विभाजन म्हणून आणि एक जर एखादं त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळतं। खरं मूळ काम जे आहे ते खरं म्हणजे बौद्धाचार्याचं आहे, धर्म प्रचाराचं, हेच काम आपण सर्वजण करतोय, परंतु तरी सुद्धा ही वेगवेगळी आपण पदं देऊन त्यांना जास्तीत जास्त ते कसे प्रोत्साहित होतील याच्यासाठी ही पदं दिलेली आहेत। या ठिकाणी जे नवीन पद जे आहे त्याच्यामध्ये ठाणे साहेबांचं जे आहे की जे आरोग्य विभाग प्रमुख आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये जेवढी प्रवचन होतात, तर त्या ठिकाणी जर गेलं तर
तुमच्या विहारामध्ये जर कधी तुम्हाला असं वाटतं की आरोग्य शिबिर किंवा आरोग्य तपासणी शिबिर लावावं, तर तुम्ही कठाणे साहेबांना जर किंवा आम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी आरोग्य शिबिर तपासणी शिबिर जे आहे, आरोग्य तपासणी शिबिर ते लावता येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण दुसरं जे महत्त्वाचं असं जे प्रसिद्धी आणि प्रचार प्रमुख म्हणून तर त्यांचं काम आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहे. आज 4 पेपरमध्ये स्थानिक कार्यक्रमामध्ये त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी लावलेला आहे की धम्म क्रांती विहारामध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन आहे. तर अशा प्रकारे म्हणजे अशी जर कामाची विभागणी केली तर आहे त्याच कामाला आपल्याला वेग देता येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पर्यटन विभाग सहाय्यक म्हणून जे काम दिलेलं आहे, तर खरं म्हणजे यावर्षी म्हणजे जे विजयवाड्याला केली त्याच्यामध्ये एक पहिल्या बॅचमध्ये 90 लोकांनी नावं नोंदवली आणि अजूनही नाव नोंदवतात म्हणून मग परत दुसरी बॅच केली. कारण का एकाच वेळेला 150 सव्वा 200 लोकांनी 100 लोकांनी शक्य नाही म्हणून परत 30 लोकांनी नाव नोंदवलं. आणि हे सर्व काम करत असताना एका बालाटे सर पर्यटन विभाग प्रमुख आहेत, त्यांनी सर्व काम पाहायचं आणि त्यांना अतिशय कामाचा बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात आणि नियोजन करावं लागतं. म्हणून मग आम्ही त्यांना मदतनीस म्हणून सहाय्यक म्हणून या ठिकाणी सोनकांबळे सरांची नेमणूक केलेली आहे. तर अशा प्रकारे कामाची एक विभागणी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे हे केलेलं आहे. पूर्वी आमच्याकडे 12 उपाध्यक्ष होते, आज 2 उपाध्यक्ष अजून या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 6 सल्लागार आणि 8 संघटक म्हणून आहेत महिला विभागासह. तर अशा प्रकारे हे सर्व या ठिकाणी कामाच्या माध्यमातून त्या एरियामध्ये ते कामं करतील. मूळ जो उद्देश जो आहे तो धर्म प्रचाराचा आणि प्रसाराचाच आहे. खरं काम बौद्धाचार्याचंच आहे. आपापल्या विहाराच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये काम करायचं आणि पुणे शहराची जी मध्यवर्ती कमिटी आहे त्याला मदत करायचं. त्यांच्या विहारामध्ये वेगवेगळे प्रोग्राम काय ते आयोजित करता जर आलं तर ते करायचं आणि जे मध्यवर्ती कमिटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्या विहारामध्ये बोलवायचं. हे खरं म्हणजे उपाध्यक्षांचं काम आहे. त्याच्यामध्ये मग विहारात कार्यक्रम आयोजित करणे, धम्मप्रचार आणि प्रसार करणे, धम्मदीक्षा समारंभ करणे, धम्मसंस्कार वर्ग चालवणे आणि त्या एरियामध्ये धम्म कसा रुजेल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे. तर हे खरं महत्त्वाचं काम आहे आणि हे काम मूळ जर पाहिलं तर ते बौद्धाचार्यच आहे. जरी आपण उपाध्यक्ष संघटक हे जरी म्हणत असले तरी मूळ काम बौद्धाचार्यच आहे. तर अशा प्रकारे ही सर्व कामे या ठिकाणी आपण या माध्यमातून करणार आहोत. तर या ठिकाणी आपण आज धम्म या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन करत आहोत आणि या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचं जे प्रवचन मालिका जे आहे ती या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली आहे. जवळजवळ 11 विहारामध्ये आपण पोहोचत आहोत. तर या ठिकाणी पहिलं जे पुष्प जे आहे ते धम्मदायक बुद्ध विहार केशवनगर त्या ठिकाणी आहे. दुसरं पुष्प जे आहे ते बहुजन हिताय संघाचे प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार विद्यानगर. धम्मदायक बुद्ध विहार केशवनगर या ठिकाणी जग हे धम्मराज्य बनवणे आणि त्याचे प्रवचनकार आहेत के. बी. बोडगरे सर. दुसरं पुष्प जे आहे बहुजन हिताय संघाचे प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार विद्यानगर लेन नंबर 14 विश्रांतवाडी. त्या ठिकाणी धम्मपालन गाथा हा विषय घेऊन प्रवचनकार आहेत D.N. दायंजे सर. तक्षशिला बुद्ध विहार आनंदनगर तिसरा पुष्प आहे राम टेकडी पुणे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी विषय आहे भरते अंगुलीमाल यांची जीवनगाथा आणि प्रवचनकार आहेत राजेश माने. चौथं पुष्प आहे तक्षशिला महिला मंडळाचे बुद्ध विहार भीमनगर जुना मंगळवार पेठ पुणे 11 आणि त्या ठिकाणी विषय आहे जय मंगल गाथा. प्रभाताई कांबळे या प्रवचनकार आहेत. मिलिंद 5वं पुष्प आहे मिलिंद बुद्ध विहार न्यू नानापेठ पत्रा चाळ भारत टॉकीजवळ पुणे. तर त्या ठिकाणी जो विषय जो आहे तो 4 आर्य सत्य आणि प्रवचनकार आहेत दत्ता शेलार. 6वं पुष्प आहे बुद्धेश धम्मक्रांती बुद्ध विहार संत गाडगे महाराज वसाहत कोरेगाव पार्क
पुणे 1 आणि त्या ठिकाणी विषय आहे अत्तदीप भव आणि प्रवचनकार आहेत माननीय प्रकाश नाईक सर। त्यानंतर 7वं पुष्प आहे संघमित्रा बुद्ध विहार जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयामागे कसबा पेठ पुणे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपले संविधान हा विषय घेऊन विष्णू काकडे सर हे प्रवचन देणार आहेत। आणि 8वं पुष्प जे आहे ते पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर घोरपडी पुणे 1 आणि त्या ठिकाणी विषय आहे भगवान बुद्धांनी काय नाकारले काय स्वीकारले प्रवचनकार आहेत। 9वं पुष्प आहे सम्राट अशोक बुद्ध विहार मदर तेरेसा नगर गाडीतळ येरवडा पुणे 6 15 ऑक्टोबर आणि त्या ठिकाणी विषय आहे 15 ऑक्टोबर 1956 चे बाबासाहेबांचे भाषण आणि प्रवचनकार आहेत लताताई दळवी। आणि 10वं पुष्प आहे फुले शाहू बौद्धजन विकास संस्थेचे साकेत बुद्ध विहार संतोष नगर टिंगरे नगर पुणे 15 आणि त्या ठिकाणी विषय आहे महामंगलसूत्र प्राध्यापक राजकुमार गायकवाड हे प्रवचनकार आहेत। आणि शेवटचं 11वं पुष्प जे आहे 31 तारखेला तक्षशिला बुद्ध विहार मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड 5 बिल्डिंग जवळ पुणे 1 आणि त्या ठिकाणी विषय आहे तथागताचा कम्म सिद्धांत आणि प्रवचनकार आहेत माननीय नामदेव इंगळे गुरुजी हे प्रवचनकार आहेत। तर तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय बौद्ध महासभा असं प्रत्येक पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि अजून आपण ऑगस्ट महिन्याचा आपल्याला परत नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचा प्रोग्राम आहे आणि मला वाटतं आपले भारतीय बौद्ध महासभेचे जे व्हॉट्सअप ग्रुपवरती विषय दिलेले आहेत 90 ते 93 विषय दिलेले आहेत ज्या ज्या प्रवचन करायला त्याच्यावरती करायचं असेल अजून 1-1.5 महिना आहे ज्यांना प्रवचन करायचं असेल त्यांनी त्या विषय निवडायचा आहे 15 दिवस महिन्याभर त्याच्यावरती अभ्यास चिंतन करायचं आहे आणि आपला विषय या 15 ते 20 दिवसामध्ये जर आपल्याकडे कळवला तर आम्ही दुसऱ्या कोणत्याही विहारामध्ये त्या प्रवचन करायला देण्यासाठी प्रोत्साहित करू। भारताचं जे सगळे प्रवचनकार जे आहेत ते फक्त भारतीय बौद्ध महासभेचे जुळलेले जे बौद्धाचे आहेत आणि प्रवचनकार धर्मप्रचारक प्रसारक आपण दुसऱ्या कुठल्याही संस्थेतून विचारवंत आणत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या संस्थेकडून प्रवचनकार मागत नाही। हे सर्व प्रवचन देण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेचे धर्मप्रचारक करतात ते अभ्यास करतात आणि ते प्रवचन देतात। तर अशा प्रकारे आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो कारण का आपण सर्वजण या ठिकाणी ज्या आलेलो आहोत त्या आपण सर्व धर्मप्रचार आणि प्रसाराचं काम स्वीकारलेलं आहे आणि आपण हे काम पुढं नेटाने नेण्यासाठी सर्वांनी जसं आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे अजूनही पुढं सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सर्वांना नम्र अशी विनंती